गुड मॉर्निंग, वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर सकाळी तर सुरुवात झालेली आहे इडलीने। मुंबईमध्ये आहे तर पहिली सकाळ अशीच गेली आणि आता सौरव आणि मी निघालो आहोत सिद्धिविनायकला। तर जेव्हा मी मुंबईला येते तर सिद्धिविनायकला एकदा तरी नक्कीच जाते, जेव्हा पण येते तेव्हा। तर सौरवला बोललं जाऊन येऊया, पाऊस पण नाही आहे तर आपण दोघं जाऊया। तर सौरव बोलला ट्रेनने जाण्यापेक्षा आपण बाईकने जाऊया, ट्रेनला खूप गर्दी असते आणि रिद्वीला घेऊन ट्रेनने जाणं म्हणजे इम्पॉसिबल आहे। मग तो बोला की बाईकने जाऊया, तर मी बोललं ठीक आहे चल जाऊया म्हणून। तर आता आम्ही आज जाणार आहोत सिद्धिविनायक मंदिरात आणि नंतर आम्ही प्लॅन केला आहे की आपण शॉपिंगला बँड्राला जाऊया किंवा दादर स्टेशनला तरी। तर आता हा आहे वाशीचा ब्रिज, बऱ्याच जणांना माहिती असेल। हा रोड मला भरपूर आवडतो, जेव्हापासून आम्ही खारघरला राहायला आलो आहे तेव्हापासून हा ब्रिज, जेव्हा पण ह्या ब्रिजवर येईल हा ब्रिज मला भरपूर आवडतो। तर आम्ही 12-1च्या दरम्यान निघालेलो, त्यामुळे एवढं काही फारसं ट्रॅफिक नव्हतं। सकाळी निघालं की भरपूर ट्रॅफिक असतं। आम्ही आता पोहोचलेलो आहोत मंदिरात आणि तुम्ही बघू शकता मंदिराचा व्ह्यू। तर हा फ्रंट गेट आहे आणि बॅक साईडला मागचा गेट आहे। तर चला मग पहिलं दर्शन घेऊया। तर आता ताट घेतलेलं आहे, भरपूर गर्दी होती। माहीत नाही का, आज तर सॅटर्डे संडे देखील नव्हता, तरी पण मला वाटते उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे भरपूरच गर्दी होती। बऱ्याच वेळ आम्ही जवळजवळ 1.5-2 तास लाईन लावली आणि लाईनमध्ये रिद्वीने भरपूर त्रास दिला, प्रमाणापेक्षा जास्त। तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती गर्दी आहे ते। आता हा आहे आतला भाग मंदिराचा, बऱ्याच जणांना माहिती देखील असेल। इथे आल्यानंतर बऱ्याच जुन्या आठवणी ज्या आहेत कॉलेजच्या, इथे बुक्स भेटतात। हां चल चलो 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 चलो। तर इथे लाईनमध्ये रिद्वीला फ्रेंड भेटली आहे एक, तिला घेऊन जाते। पहिलं येतं अलग ही जबरदस्ती आहे। त्यानंतर आमचं खूप सुंदर असं दर्शन झालं 1-1.5 तासानंतर आणि त्यानंतर आम्ही थोडंफार फोटोशूट केलं आणि बोललो की चला निघूया। सगळ्यात पहिला आम्ही गेलो स्टेशनला, तिथे खाल्लं सँडविच बऱ्याच दिवसांनी, कारण की इंदोरला नाही भेटत। आणि त्यानंतर थोडं आम्ही थंडा पिलो, खूप गरम होत होतं। आणि नंतर आम्ही भरपूर फिरलो। तर दादरमध्ये आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, त्यांची सभा होती आणि सभा असल्यामुळे सगळे जे रोड आहेत त्यांनी बंद केलेले। स्टेशनला देखील एकही स्टॉल लागलेला नव्हता, जसं की दादर स्टेशनला आपल्याला माहिती आहे नेहमी किती गर्दी असते ते, बट आज एकही स्टॉल लागलेला नव्हता आणि त्यामुळे आमचा पचका झाला। तर आम्ही बोललो की चला आपण इथून जाऊया बँड्रासाठी, बट त्यांनी जे आहे पोलिसांनी जागोजागी रोड बंद केलेले होते आणि त्यांनी आम्हाला रिटर्न पाठवलं। मग त्यामुळे CST पण कॅन्सल, बँड्रा पण कॅन्सल। मग आमचा खूपच मूड ऑफ झाला आणि ते पचका झाला। मग बोललं जाऊ दे, आज मी तुम्हाला सगळं काही एक्सप्लोअर करून दाखवणार होते, टाईम देखील होता आमच्याकडे, काही कामं पण नव्हती, पण रस्ते वगैरे बंद असल्यामुळे आणि जर माहीत असतं आम्हाला की आज येणार आहेत मोदी सभेसाठी तर आम्ही गेलोच नसतो। बट कालच गावावरून आलो आणि आज माहीतच नाही की आज मोदी येणार आहेत। मग त्यामुळे आमचा अचानक प्लॅन झाला आणि अचानक आम्ही निघालो। मग बोललं की ठीक आहे चल जाऊ दे, आता जाऊया घरी, बघू मग नंतर पुन्हा कधीतरी। तर जाताना मग आम्ही स्टेशनला शोरमा घेतला आणि म्हटलं शोरमा घेऊन मग घरी जाऊया, जेवण म्हणजे झोपायला। तर घरी गेल्यानंतर परत मी काही शूट नाही केलेला आहे। हा आहे डे 2। तर आज मी जाणार आहे काजूपाड्यामध्ये। काजूपाडा कुर्ल्यामध्ये येतो, जिथे माझं बालपण गेलं आहे, जिथे मी लहानाची मोठी झाले। खारघरला तर मम्मी पप्पा आता शिफ्ट झालेत माझ्या लग्नानंतर, रिद्वी झाल्यानंतर आम्ही खारघरला शिफ्ट झालो आहे। त्याआधी आम्ही कुर्ल्याला राहत होतो। तर कुर्ल्याला देखील पप्पांची रूम आहे आणि 2 गाळे देखील आहेत, तर ते देखील मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर आज आम्ही चाललो आहे काजूपाड्यात। तर का चाललो आहे तर आम्ही चाललो आहोत ज्वेलर्समध्ये। हा आणि ही आहे काजूपाड्याची एंट्री आणि इथे आल्यानंतर बऱ्याच जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिक झालेल्या आहेत, बऱ्याच जुन्या आठवणी। कॉलेजला जाताना चालत वगैरे आम्ही जायचो, चालत यायचो, तर बऱ्याच गोष्टी आहे। तर आम्ही इथे साई संजीवा ज्वेलर्समध्ये आलो होतो। तर रिद्वीचं ब्रेसलेट जे आहे ते बनवायला टाकायचं होतं बड्डेसाठी, म्हणून आम्ही आलेलो। त्यानंतर हे आहे माझं फेवरेट प्लेस, जिथे मी पाणीपुरी, शेवपुरी आणि ह्याची सर कुठल्याच शॉपला नाही इंदोरमध्ये देखील। आणि हे आहे आमचं घर। तर आता तर पप्पांनी रूम रेंटने दिले, त्यामुळे कसं दरवाजा ठोकणार आणि जाऊन, तर हे आहे आमचं घर। तर फार काही मला शूट नाही करता आलं त्या दिवशी, तर मी माझ्या फ्रेंडला सांगितलं की शूट करून मला पाठव। तर ही आहे आमची सोसायटी आणि इथे मी राहायची लहानपणापासून।
तर इथे आमचं घर आहे आणि बाहेरच्या साईडला जे आहे ते दुकानं आहेत. खाली वरती आम्ही राहायचो आणि खाली दुकानं आहेत. तर एक रोड जो आहे तो या साईडला गेलेला आहे आणि एक रोड जो आहे तो त्या साईडला गेला आहे. तर मी तुम्हाला आता आमचे शॉप दाखवते. तर हे जे आहेत हे दोन जे दिसत आहेत तुम्हाला साडीचं आणि त्या बाजूला किराणा, आणि हे वरती आमचं घर आहे आणि हे असे खाली आमचे दोन शॉप आहेत. आणि हे बाहेरचा जो मेन रोड आहे, तर हा व्हिडिओ जो आहे तो सकाळचा आहे, कारण की जर तुम्ही संध्याकाळी गेला तर भरपूर गर्दी असते. आणि मला रिद्वीच्या नादात सुचलं देखील नाही की मी इथलं देखील शूट करायला पाहिजे. तर मग मी माझ्या फ्रेंडला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की प्लीज तुम्हाला शूट करून दे म्हणून इथलं. तर हा आहे मेन रोड जो बाहेर मेन रोडला जॉईन होतो तो. आणि बाहेर जे आहे कुर्ला नागरिक बँक देखील आहे आमच्या गल्लीच्या बाहेर. तर इथे मी राहत होते लहानपणापासून. तर आता पप्पाने सगळं जे आहे ते रेंटने दिलेलं आहे आणि आता शिफ्ट झालेले आहेत खारघरला. तर पप्पा बोलले की जाऊन येऊया, कारण की रूमचं रेंट देखील पप्पांना कलेक्ट करायचं होतं. पप्पा बसने आले होते आणि मी आणि सौरव बाईकने आलो होतो इथं ज्वेलर्समध्ये, कारण की ज्वेलर्सचं काम बोललं तर आपल्याला काही समजत नाही, मोठं माणूस कोणतरी सोबत असायलाच हवं. तर हा जो आहे तो मेन रोड आहे. तर त्यानंतर मग पप्पा गेले बसने रिटर्न आणि आम्ही बाईकने जाणार होतो. तर बऱ्याच दिवस झालं इथे बाबा फालुदा खायला यायचं होतं. बरेच दिवस होतच नव्हतं पॉसिबल की आता जायचं. मग फायनली तो योग आज आलेला आहे. तर खूप फेमस आहे आमच्या इथे बाबा फालुदा जे आहे. आणि मी अजून एकदा पण इथे आलेली नव्हती सिरियसली सांगायचं तर. तर आज सौरभ बोलला की चल आपण जाऊयाच. तर आता इथे आम्ही घेतलेलं आहे आईस्क्रीम आणि फालुदा. तर आईस्क्रीम आणि फालुदाची टेस्ट खूपच छान होती, म्हणजे काही बोलायलाच नको. त्यानंतर आम्ही गेलो घनसोलीला दिदीची गाठ घेण्यासाठी, कारण की मी आता राहणार नाही आहे. मी उद्याचा एकच दिवस राहणार आहे. आज लास्ट नाईट आहे माझी मुंबईमध्ये. बुकिंग मी उद्याचं केलेलं आहे. तर बोललं की चला जाता जाता आपण दिदीची गाठ देखील घेऊन जाऊया. तर मग नंतर आम्ही तिथून डिरेक्टली गेलो दीदीच्या घरी. तर दीदी राहते घनसोलीला आणि इंदोरला येण्याआधी देखील मी देखील घनसोलीलाच राहत होते. जेव्हा मिस्टर माझ्या मुंबईमध्ये जॉबला होते तेव्हा दीदी आणि मी जवळजवळ राहत होतो. म्हणजे 5 ते 10 मिनटाचा फरक होता तिच्या आणि माझ्या बिल्डिंगमध्ये. तर दीदीची गाठभेट आम्ही घेतली आणि मी जास्त काही तिथे शूटच नाही केलं, काहीच शूट नाही केलं, कारण की आमचा गप्पांमध्येच टाईम गेला. त्यानंतर मग आम्ही निघालो तिथून घरासाठी. बराच उशीर झाला होता, बराच वेळ. म्हटलं आता खूप झालं, सकाळी देखील लवकर उठायचं आहे, उद्याचा देखील प्लॅन आहे. तर मी सौरवला बोललं की चल आता निघूया. तर उद्या बघूया आता कसं काय होतं. जर सौरवला पॉसिबल असेल तर सौरव मला बोलला की मी तुला बाईकवरून घेऊन जाईन किंवा मग तू ट्रेनने जा, कारण की उद्या आहे संडे. तर संडेला जसं की पनवेलवरून असतो मेगा ब्लॉग. मग बघूया आता उद्याचं प्लॅनिंग काय होतं आहे काय नाही ते तर आता उद्याच कळेल, कारण की आज आम्हाला भरपूर उशीर झालेला आणि कंटिन्युअस 2 दिवस आम्ही बाईकवरून फिरतो आहे आणि संध्याकाळी घरी येतो आहे. बट काय करणार, टाईम जास्त नाही आहे, कारण की मी गावालाच 1-1.5 महिना राहिली आणि त्यानंतर आता मुंबईला जास्त दिवस असं काही नाही राहू शकत होते. बट मला देखील रिद्वीचं ॲडमिशन वगैरे बघायचं आहे, कारण की आता जून महिना ऑलमोस्ट चालू झालेला आहे आणि ॲडमिशन आहे त्या स्कूलमध्ये किंवा आम्हाला स्कूल चेंज करायचं असं आमचं चालू आहे. इंदोरमध्ये बऱ्यापैकी माहिती नाही आहे स्कूलची, सो त्यासाठी मी जरा लवकरच जाणार आहे. बघू जर ॲडमिशन दुसऱ्या स्कूलमध्ये वगैरे झालं तर. तर तुम्ही बघू शकता रोडला फार काही गर्दी नव्हती आणि पप्पा आमच्या अगोदर बहुतेक पोचले असतील, कारण की आम्ही इकडे तिकडे फिरत बसलो होतो. बराच वेळ झालेला आम्हाला घरी पोचायला, तर पप्पा पोचले असतील. तर असा होता आजचा ब्लॉग. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.